नमस्कार, स्वप्नास किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। पनीर बनवताना आपल्याला नेहमीच त्याच पद्धतीने जर बनवण्याचा कंटाळा आला असेल किंवा खाण्याचाही काहीतरी वेगळी टेस्ट हवी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पनीरची भुर्जी बनवू शकता। अतिशय चविष्ट बनते आणि इथं पाहतच आहात तुम्ही अतिशय यम्मी अशी चमचमीत दिसत आहे। अगदी सहजरित्या कोणालाही बनवता येईल अशी ही सोपी पद्धत आहे। माझी ही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायलाही विसरू नका रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि अशा सिंपल रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। जिभेला चव कळण्याआधी आपल्या डोळ्यांना चव कळते असं म्हणलं जातं। अगदी ते बरोबर आहे। जर डोळ्याला छान दिसत असेल तो पदार्थ आपल्याला नक्कीच खावासा वाटतो। आता जीभ नंतर सांगते तो टेस्टी आहे की नाही, परंतु डोळे पहिल्यांदा सांगतात तो पदार्थ कसा झालेला आहे। चला तर मग रेसिपीला आपण इथं सुरुवात करणार आहे। आता गॅसवरती मी कढई गरम करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। आता जेवढ्या प्रमाणात तुम्ही भुर्जी बनवणार आहे तेवढ्या प्रमाणात इथं तेल टाकून घ्यायचं आहे। इथं मी 200 ग्रॅम पनीरची भुर्जी बनवत आहे, त्यामुळे थोडंसं जास्त तेलाचा मी वापर केलेला आहे। मसाल्यांमध्ये फक्त इथं 2 तमालपत्राची पानं टाकलेली आहेत आणि फोडणीसाठी जिरे टाकून घेतलेले आहेत। जिरे भाजले की त्याच्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे। इथं 3 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत। अगदी आपल्याला इथं बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन भाजलाही जातो। अगदी लालसर रंग होईपर्यंत आपल्याला इथं कांदा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून भुर्जी बनवत असताना आपल्याला त्या भुर्जीचा वास आला नाही पाहिजे। कांदा नाही भाजला तर त्याचा वास येतो, म्हणून आपल्याला इथं कांदा पहिल्यांदा परफेक्ट असा लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा पटकन भाजून व्हावा याच्यासाठी याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेला आहे। 1 चमचा मीठ टाकायचा आहे, चवीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता। आलं लसूण आता इथं खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेलं आहे मी, त्याचे 2 मोठे चमचे इथं मी ऍड केलेले आहेत। तुम्ही तयारही वापरू शकता, परंतु मी फ्रेश खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेलं आलं लसणाची पेस्ट वापरत आहे। इथं आपल्याला कांदा भाजत आला की त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट करून टाकायची। नंतर याच्यामध्ये टोमॅटो ऍड करायचे आहेत। टोमॅटो ही आपण बारीक चिरूनच वापरणार आहे। इथं आपण भुर्जी बनवणार आहे, त्यामुळे टोमॅटो कांद्याची अजिबात पेस्ट वगैरे काही करत बसायची गरज लागत नाही। इथं मी आता चॉपरच्या मदतीने असं चॉप करून घेतलेला आहे। टोमॅटो अगदी बारीक असा चॉप करून घ्यायचा। इथे 3 कांदे मी वापरलेले आहेत आणि 3 टोमॅटो वापरलेले आहेत। कांदा आणि टोमॅटो तेवढ्याच प्रमाणात वापरायचं। भुर्जी बनवत असल्यामुळे इथं कांदा टोमॅटो आपल्याला जास्त वापरावा लागणार आहे, त्यामुळेच टेस्ट येते छान भुर्जीला। आता इथं आपण टोमॅटो ही आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा। इथं तुम्ही पाहतच आहात अगदी तेल सुटलेलं आहे। टोमॅटो आपला परफेक्ट असा भाजून झालेला आहे। आधीच आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आता परत याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं। कांदा आणि टोमॅटो सोबतच इथं भाजून झालेला आहे। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आवडीनुसार कोणतेही मसाले ऍड करू शकता। मी इथं थोडंसं धना पावडर, गरम मसाला आणि जिरे पावडर ऍड केलेली आहे आणि जे रेग्युलर तिखट आपण घरी वापरतो तेच इथं मी वापरलेलं आहे। 2 चमचे इथं लाल तिखट वापरलेलं आहे। हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत कांदा टोमॅटो सोबतच, आणि थोडीशी हळद टाकायची आहे। भुर्जी म्हणलं की याच्यामध्ये थोडासा रंग येण्यासाठी इथं हळद वापरलेली आहे। हे सगळे मसाले आपल्याला आता तेलामध्ये अर्धा मिनिटभर थोडेसे परतून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये आपण गरम पाणी ऍड करायचं आहे। आता जेवढ्या प्रमाणात आपण भुर्जी बनवणार आहे तेवढ्या प्रमाणात आपल्याला इथं पाणी ऍड करायचं आहे। आता तेल सुटलेलं आहे मसाल्यांना, थोडं पाणी ऍड करायचं, एकदम जास्त पाणी ऍड करायचं नाही। आपल्याला इथं आता कन्सिस्टन्सी क्वांटिटी चेक करत पाणी ऍड करायचं आहे। जास्त पातळही आपल्याला इथं नाही बनवायचं। भुर्जी आपल्याला थोडी ग्रेव्ही टाईप मध्ये आपण बनवणार आहे, म्हणून आपण असं लागल त्या प्रमाणात इथं पाणी ऍड करत आहे। मी थोडंसं कोमट पाणीच याच्यामध्ये वापरत आहे, डायरेक्ट थंड पाणी नाही वापरणार आपण। इथं थोडंसं गरम पाण्याचा वापर केलेला आहे। आता लागल त्या प्रमाणात इथं पाणी ऍड करत आहे मी। साधारणतः 1 ग्लास मी याच्यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे आणि नंतर आपण पाण्याला उकळी आल्यानंतर म्हणजे हे कांदा आणि टोमॅटो थोडंसं शिजल्यानंतर पाण्यामध्ये मग याच्यामध्ये आपण पनीर अशा पद्धतीने मॅश करून टाकणार आहे। आता डायरेक्ट तुम्ही प्लेटमध्ये ही मॅश करून सगळं पनीर एकत्रित टाकू शकता, नाहीतर अशा पद्धतीने मी आता ज्या पद्धतीने मॅश करून टाकत आहे डायरेक्ट कढईमध्ये अशा पद्धतीने तुम्ही मॅश करून टाकू शकता। अगदी बारीकही करत बसायची गरज लागत नाही, थोडं हाताने आपण इथं असं मॅश करून टाकलं तरी चालेल। अगदी सोपी पद्धत आहे। नंतर हे पनीर मऊ होतं गरम झाल्यानंतर, परत तुम्ही कढईमध्येच अशा पद्धतीने चमच्याने मॅश करून घेऊ शकता। तुम्हाला ज्या पद्धतीने अगदी बारीक पनीर हवं असेल तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने चमच्याच्या मदतीने तुम्ही मॅश करू शकता। अगदी सहजरित्या मॅश होतं। जशा पद्धतीने तुम्हाला हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही इथं भुर्जी बनवू शकता। अतिशय चविष्ट अशी ही भुर्जी बनवून तयार होते। आता पनीर थोडं शिजण्यासाठी आपल्याला इथं गॅसच्या बारीक फ्लेमवरती आपल्याला झाकण ठेवून इथं शिजवून घ्यायचं आहे। आता ग्रेव्ही टाइप मध्ये बनवलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीने दिसत आहे। आता तुम्हाला जास्त जर सुकं ड्राय हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाण्याचा वापर करू नका, थोडं कमी प्रमाणात करा पाण्याचा वापर। अर्धा ग्लास
ग्लास पाणी वापरलं तरी चालेल। नंतर याच्यामध्ये कोथिंबीर आपण टाकून घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपलं पनीर इथं बनून तयार झालेलं आहे। पनीर भुर्जी आपण ग्रेव्ही टाइप मध्ये बनवलेली आहे, त्यामुळे अशा पद्धतीने तयार झालेली आहे। अतिशय चविष्ट लागते आणि खायला तर जरा काहीतरी वेगळं असेल तर खूप मजा येते, म्हणून अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। असाच सपोर्ट तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला करत राहा। तुम्ही माझ्या व्हिडिओना सपोर्ट करत आहात त्यासाठी मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायलाही विसरू नका रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।